कृष्ण. तर आज आपण सगळेजण बघणार आहोत आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे. तर आषाढी एकादशीसाठी भारतभरातनं लाखो भाविक जे आहे ते पदयात्रा करून पंढरपूरमध्ये चालत येतात. तर ह्या यात्रेमध्ये ही लोक जी आहेत ती विठ्ठल नामामध्ये एवढी तल्लीन होऊन जातात, त्यांना घर दार संसार मुलं बाळं काहीही आठवत नाही. त्यांचं ध्येय फक्त एकच असतं, विठू माऊली पंढरपूर आणि ते. याच्यामध्ये ती भारुडे गातात, कीर्तन करतात, अभंग लिहिलेले आहेत, ओव्या आहेत, ते गात गात ही लोक एवढी आनंदमय महोत्सव साजरा करतात. आणि या उत्सवाचा शेवट म्हणजे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीला ही सर्व भक्त पंढरपुरास पोहोचून चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि त्याच्यानंतरनं विठू माऊलीचे म्हणजे आपल्या पांडुरंगाचे आणि रुक्मिणी मातेचे मनसोक्त दर्शन करतात. तर ही आषाढी एकादशी तुम्हीही करा आणि तुमच्या मुलांनाही करण्यास सांगा, कारण या आषाढी एकादशीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे आणि खूप जास्त ताकद आहे. कारण याच्यामध्ये सर्व भगवंतांची जी ऊर्जा आहे ती एकरूप आहे. त्याच्यामुळे ही एकादशी सर्वांनी करावी आणि ह्याचा आनंद घ्यावा. आपल्याला आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येऊयात. हरे कृष्ण.